नमस्कार मित्रांनो, कशा आहात आपण? सर्व मित्रमंडळी सु आनंदात आणि आरोग्यदायी असेल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मित्रांनो, मध्यंतरी आपण व्हिडिओ टाकलेला नाही कारण की माझे वडील एक्सपायर झाले आणि त्यामुळे मी अ, थोडं दुःखामध्ये असल्यामुळे मी आपल्याला व्हिडिओ देऊ शकलो नाही. त्याबद्दल क्षमस्व. आणि आपण आपल्याला उद्योग उद्योगाच्या बाबतीमध्ये जर आपल्याला पुढं जायचं असेल, तर आपल्याला एकच उद्योग आपल्याला कोणता तरी अ, छोटा उद्योग निवडावा लागेल आणि त्या उद्योगामधून आपल्याला आपली हळूहळू प्रगती करून आपल्याला एक चांगला आपला बॅकग्राऊंड बनवावा लागेल. त्यामुळे आपल्याला एक असा उद्योग निवडायचा आहे, की त्यामधून आपल्याला रोज थोडी-थोडी कमाई अ, अ, होत राहील आणि आपण पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडे थोडा असा एक बॅकग्राऊंड तयार होईल चांगला आणि त्यामधून आपल्याला आपली स्वतःची प्रगती होत राहील आणि आपल्या कुटुंबाला हातभार लागेल अशा अशा उद्योगाची आपण आज थोडक्यात माहिती बघूया. तरी तो उद्योग आहे मित्रांनो मसाला उद्योग. मसाला उद्योगावर आपण मागे एक व्हिडिओ टाकला होता, पण त्या व्हिडिओला बरेचसे व्ह्यूज आले आणि लाईक पण आलेले आहे. तरी मित्रांनो हा मसाला उद्योग असा आहे, की यामधून आपल्याला खूप फायदाही आहे आणि ती रोज आपल्या प्रत्येकाच्या घरी लागणारी गरजेची वस्तू आहे. त्यामुळे हा उद्योग कधीच आपला मरत नाही. या उद्योगाला कधी कुठेही मरत नाही. कुठेही करा जगाच्या पाठीवर हा उद्योग खूप चालणारा उद्योग आहे आणि हा एक जरी उद्योग आपण कंटिन्यू केला, तरी पण हा उद्योग आपल्याला आपली खूप आपल्याला पुढे नेऊ शकतो. म्हणून हा उद्योग एक वरदानच आहे. त्या उद्योगाला आपण जर मन लावून केलं, तर हा उद्योग आपल्याला खूप काही देऊन जातो. म्हणून छोट्या ह्याच्यापासून जरी आपण सुरुवात केली, तरी पण हा उद्योग आपल्याला एक चांगली कमाई देऊन जाणारा उद्योग आहे. मसाला उद्योग म्हणजे आज प्रत्येकाच्या घरामध्ये हा अ, मसाला लागणारच आहे. रोजच्या रोज हा आपल्या स्वयंपाकामध्ये याचा वापर दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या रोज केला जातो. म्हणून हा उद्योग एक आपल्याला करण्यासारखा उद्योग आहे आणि जो कितीही जरी केला, तरी तो पण चालणारच आहे. म्हणजे याला काही असं टार्गेट नाही, की हे नाही. आपण जितका माल तयार करू, तितका माल रोज आपला विक्री होणारा असतो. म्हणून हा उद्योग एक आपल्या कुटुंबासाठी म्हणा किंवा आपल्या समाजासाठी एक गरज भागवणारा एक घटक आहे. म्हणून हा उद्योग केल्यास काहीच आपले म्हणजे नुकसान तर नाहीच. उलट आपल्याला समाजामध्ये आपला मसाला जर समाजाला चांगला वाटला, तर आपण अजून त्यापासून आपली गिऱ्हाईक वाढवू शकतात. म्हणून हा उद्योग एक आपल्याला करण्यासारखा आणि सोपा उद्योग आहे असं मला सांगावसं वाटतं आपल्याला. म्हणून हा उद्योग करत असताना आपण समाजातली आपण वेगवेगळे प्रकारचे मसाले आपण घरात वापरतो. ब्रँडेड असे दुकानात जे पॅकिंग येते त्याची चांगल्या कव्हर ह्याच्यामध्ये पॅकिंगमध्ये तो मसाले बघा वापरून आणि आपला आपण मसाला घरगुती तयार करून विक्री करा. मग दोन्हीमध्ये काय फरक आहे तो आपल्याला जाणवेल. आपला घरगुती जो मसाला आहे तो त्या ब्रँडेडपेक्षा टेस्टी असतो. पण लोकं काय करतात माहिती आहे का? त्या ब्रँडेडकडेच जास्त वळतात. म्हणजे ते मिसळ त्याच्यामध्ये जरी भेसळ जरी असेल, तर पण लोक ते मसाला घेतात आणि आपल्याला घरगुती आपण घरी तयार केलेला असतो. कारण आपण कंटिन्यूअस त्याच्यामध्ये म्हणजे कंटिन्यू हे करत नाही ते ग्राहकापर्यंत आपण जाऊ शकत नाही. म्हणून ते तशा चांगल्या पॅकिंगच्या ह्याच्याकडेच ग्राहक वळतात आणि त्यात भेसळ असेल तरी पण ते मसाला जास्त प्रमाणात विक्री होतो. म्हणून हा उद्योग करत असताना मित्रांनो घरगुती मसाला आपण तयार करून घरी जर कस्टमरला विकायला गेलो, तर आपण एक दिवस जातो आणि परत मध्ये गॅप देतो. त्यामुळे लोकं आपल्यावर भरोसा ठेवत नाहीत. म्हणजे आपण कंटिन्यू त्या वस्तूची किंवा त्या ह्याची आपल्या मालाची आपण कंटिन्यू जाहिरात करत नाही आणि त्यामुळे आपण खचून जातो आणि मग वाटतं की आपल्याला आपला माल काही विकत नाही. आपण आपल्या आपल्या मालामध्ये काहीतरी कमी आहे किंवा आपला माल खराब आहे असं आपल्याला स्वतःलाच वाटतं. म्हणून आपण स्वतःलाच काहीतरी गैरसमज समजून घेतो आणि आपण आपला बिझनेस तिथंच थांबतो. त्यामुळे असे बाहेरचे लोकं हे अशी पॅकिंग करून त्यांचा माल ढासळमिसळ करून सुद्धा ते चांगली विक्री त्यांचा माल करत असतात. म्हणून मित्रांनो, हा मसाला उद्योग करत असताना आपण आपला ब्रँड बनवायचा असेल, तर आपल्याला कंटिन्यू त्या व्यवसायामध्ये काम करावं लागेल आणि तो करत असताना आपण इतर कुणावर पण कुणाच्या बोलण्यावर किंवा कुणाच्या बोलण्याकडे किंवा कुणी आपल्याला असं
कोण नाव ठेवले तर त्याचा आपण एवढं लक्ष द्यायचं नाही. आपण आपला जो बिझनेस निवडलेला आहे तो कंटिन्यू चालू ठेवायचा. म्हणजे आपल्याला कसं आहे थोडे हळू कस्टमर आपले वाढत राहतात. म्हणून अ, मसाला उद्योग करत असताना आपण छोटी-छोटी 50 ग्रॅम, 100 ग्रॅमचे पाव जरी आपण सॅम्पल तयार केले, तरी पण आपण किराणा दुकानावर ते सॅम्पल देऊन किंवा थोडा माल किराणा दुकानावर सप्लाय जरी केला, तरी पण आपले कस्टमर वाढू शकतात. पण आपण तसं करत नाही. आपण एकदाच आपल्याला जास्त विक्री व्हावी वाटते किंवा जास्त कस्टमर एकदमच आपले वाढावे असे वाटत असते. पण तसे होत नाही. हळू आपण प्रत्येक दुकानावर जाऊन त्याची सॅम्पल द्यायला पाहिजे. थोडा सॅम्पल दिल्यानंतर मग ते कस्टमरला जर आवडला तर तो आपल्याला परत तो मसाला आपल्याकडून मागणी वाढत जाते. म्हणून यामध्ये जरी सुरुवातीला आपल्याला कमी विक्री होत असेल, तरी पण आपण कंटिन्यू तो व्यवसाय आपला चालू ठेवला पाहिजे. त्यामध्ये गॅप नाही द्यायला पाहिजे. तरच आपण आपल्या व्यवसायाची अ, अ, वाढ करू शकतो. म्हणून मित्रांनो, आपण आता ऑनलाईनसुद्धा आपण त्याची अ, विक्री करू शकतो. पण ऑनलाईन करण्यापेक्षा असं जर आपण स्वतः मार्केटिंग दुकानात किंवा असं गावामध्ये चौकात कुठं थांबून असं थोडं जरी आपण प्रोडक्ट आपलं जाहिरात केली, तरी पण गिऱ्हाईक आपले वाढू शकतात. म्हणून आपल्या मालाची जाहिरात म्हणा किंवा आपल्या मालाची आपल्याला लोकांना माहिती सांगण्यासाठी आपण चौकात किंवा दुकानावर असं मोठमोठ्या गर्दीच्या ठिकाणी सुद्धा थोडा टेबलवर जरी आपला असा स्टॉल लावून त्याची जाहिरात केली, एक पोस्टर लावून म्हणा किंवा असं तोंडी बी आपण सांगू शकतो. म्हणून थोडे एक 50 ग्रॅमवाले असे पाऊच जरी आपण सॅम्पल तयार करून स्टॉल लावला एका गावामध्ये म्हणा किंवा एका चौकामध्ये, दुकानाच्या समोर, तरी पण गिऱ्हाईक आपले अ, अ, हळू वाढू शकतात. म्हणून अशा प्रकारचा जर बिझनेस आपल्याला कंटिन्यू चालू ठेवायचा असेल, तर अशा प्रकारची पद्धत आपल्याला अवलंबावी लागेल. तरच आपला उद्योग पुढे चालून वाढ होईल. म्हणून हा एक सांगण्याचा उद्देश आहे, की मसाला उद्योग हा कधीच उद्योगाला मरण नाही. तो उद्योग दिवसेंदिवस वाढणारच आहे आणि मसाला हा प्रत्येक घरामध्ये सकाळ संध्याकाळ वापरला जातो. प्रत्येक जेवणामध्ये मसाला असल्याशिवाय आपण स्वयंपाक आपला टेस्टी होत नाही. म्हणून मसाला उद्योग करत असताना मित्रांनो, हा एकच उद्योग असा आहे, की या उद्योगामधून खूप काही आपण कमवू शकतो आणि आपले नावलौकिक बी आपल्या समाजामध्ये, आपल्या एरियामध्ये, आपल्या विभागामध्ये, आपल्या गावामध्ये आपले नावलौकिक करू शकतो. म्हणून हा एक चांगला उद्योग, मसाला उद्योग आहे आणि ह्या उद्योगामध्ये प्रत्येक तरुणांनी उतरावे असे माझे मत आहे. म्हणून हा उद्योग एक आपल्याला नुकसान तर नाहीच, पण यामधून आपल्याला फायदाच होणारा असा हा उद्योग आहे, मसाला उद्योग. हा उद्योग प्रत्येक तरुणाने थोड्याने का होईना पण चालू करावा. हा उद्योग कुठं पण जा तुम्ही, कुठल्याही भागामध्ये, कुठल्याही एरियामध्ये कुठेही जा, हा उद्योग कुठं पण चालतो आणि ह्या उद्योगाला या उद्योगाची मालाची नासधूस होत नाही, काही नाही. आपण हा उद्योग चालू केल्यानंतर 1 वर्षाने बघा तुम्हाला त्याच्या किती पट तुमचे ग्राहक वाढते. फक्त मालाची तुमच्या क्वालिटी चांगली ठेवा आणि या कामामध्ये कंटिन्यू सातत्य ठेवा. आणि सातत्य ठेवल्यामुळे काय होतं माहिती आहे का? लोकांचा विश्वास आपल्यावर वाढत जातो आणि आपण एक चांगले ते विश्वासू सप्लायर म्हणून पुढे समाजापुढे येत असतो. म्हणून हा उद्योग एक खूप चालणारा उद्योग आहे मित्रांनो, मसाला उद्योग. मसाले वेगवेगळ्या प्रकारचे तयार करून आपण समाजाला त्यांची गरज आपण भागवू शकतो. म्हणून या उद्योगामध्ये थोडं लक्ष द्या. चांगल्या क्वालिटीचा माल तयार करा. हे दुकानातले ब्रँडेड जे पॅकिंग येतात ते मसाले कमी व्हायला काहीच वेळ लागणार नाही. आपला स्वतःचा घरचा मसाला आपण लोकांना एक टेस्टी पद्धतीने खायला देऊन आपण त्यांचा एक आरोग्यासाठी सुद्धा आपण त्यांना एक वरदानच ठरू शकतो. म्हणून हा उद्योग करत असताना लोकांना आपण त्यांच्या फायद्याचे त्या आपल्या मालाचे थोडे फायदे पण समजून सांगा आणि आपला उद्योग असा भरभराटीला जात राहू दिवसेंदिवस आणि यात तुमची खूप प्रगती हो. एवढेच मी सांगू इच्छितो आणि हा उद्योग लवकरात लवकर चालू करा मित्रांनो. 1 वर्षात तुम्हाला खूप काही हा उद्योग देऊन जाईल. तरी हा उद्योग कोण चालू करणार आहे आणि यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे का, ते कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद मित्रांनो. भेटू पुन्हा अशाच एखाद्या आणखी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.